सर्वांना नमस्कार। या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब, मी ऐकलं होतं त्यांच्याबद्दल आणि आज प्रत्यक्ष सरांशी भेट झाली। प्राचार्य डॉक्टर तेजस्विनी मुडेकर मॅडम, डॉक्टर सुजय पाटील सर, प्राध्यापक सरोज बिडकर मॅडम, आमचे मित्र युवराज कदम, तसंच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः डॉक्टर साधनाताई झाडबुके, सुंदर देसाई काका, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी बोधी रामटेके, हर्षल जाधव आणि ओमकार आडके। आजचा जो विषय आहे तो माध्यम, सिनेमे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा आहे। त्यामुळे त्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधत असताना सुरुवातीलाच मला हे सांगितलं पाहिजे की आपले प्रत्येकाचे मत वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे असू शकतात। मी माझं मत मांडत असताना त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न पडले, तुम्ही प्रश्न विचारू शकता। काही काही ठिकाणी असं असते की प्रश्न विचारणं आवश्यक नाही समजत ते आणि प्रश्न विचारूच देत नाही। पण मला असं वाटतं की आपण संवादाची प्रक्रिया सुरू केली पाहिजे, कारण की वाचन कट्ट्यानिमित्त हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। एक अत्यंत चांगला उपक्रम युवराज कदम यांनी सुरू केलेला आहे वाचन कट्ट्याचा, आणि समाज घडवण्याचे प्रयत्न करणारे असे सगळेच कार्यक्रम आपण ॲप्रिशिएट केले पाहिजे असे असतात। मी मागे युवराजशी बोलताना म्हणालो पण होतो की आता कदाचित वाचन करण्याची पद्धत बदललेली असेल। पुस्तकं हातात घेऊन लोक वाचणार नाहीत, मोबाईल हातात घेऊन वाचतील। पण पुस्तक हातात असते तेव्हा नेमकेपणाने आपण ते पुस्तकच वाचत असतो। मोबाईलमध्ये वाचत असताना अनेक डिस्टर्बन्सेस मध्ये मध्ये येत असतात। कोणाचे मेसेज येतात, कोणाचा काहीतरी आणखी व्हिडिओ येतो आणि वेगवेगळ्या गोष्टी त्याला पॉपअप होत असतात आणि आपण त्याच्या मागे लागतो आणि ते वाचन आपलं राहून जाते आणि आपण वेगळंच काहीतरी करत राहतो। त्यामुळे हातात एकाग्र चित्ताने पुस्तक घेऊन वाचणं, ते समजून घेणं, त्या पुस्तकातले कॅरेक्टर्स समजून घेत असताना ते जगण्याचा तो काळ प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्या दृष्टीने आपण वाचन वाढवलं पाहिजे। निदान वृत्तपत्र वाचलं पाहिजे। मी काल एका औरंगाबादच्या मुलीशी बोलत होतो, ती वकील आहे आणि मग ती मला विचारत होती की काय काय करता येईल अजून, मला खूप काम करायचं आहे। मग मी तिला 4-5 प्रश्न विचारले, तर तिला आत्ता काही घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्या तिला माहितीच नाही। मग वकिली क्षेत्रात असून जर अशा महत्त्वाच्या घडामोडी काही माहिती नसेल तर मग तिला प्रश्न विचारणं आवश्यक आहे की तू वृत्तपत्र वाचते का। तिने बरोबर मला सांगितलं की मी वाचत नाही। मला ते लक्षातच आलं होतं की ही न्यूजपेपर वाचत नसेल। आता तुमच्यापैकी किती जण न्यूजपेपर वाचतात मला माहिती नाही। किती जण वाचतात सांगा, हात वर करा। 5-6 जण, 8 जण आहे काहीतरी वाचणारे, है ना। तर तुम्ही वाचत नसाल तर वाचायला पाहिजे हे लक्षात ठेवा। 10 मिनिटं का होईना आपण वृत्तपत्र वाचणं आवश्यक आहे। आपल्या अवतीभोवती काय घडामोडी सुरू आहेत ते पण वाचणं आवश्यक आहे। आता वृत्तपत्रांची विश्वासार्हता किंवा माध्यमांची विश्वासार्हता सुद्धा आजकाल कमी जास्त अशी झालेली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे 2 न्यूजपेपर आपण वाचले पाहिजे। एखाद्या विशिष्ट नेत्याच्या सभेला एका न्यूजपेपरनी असं सांगणं आवश्यक असते त्यांच्यासाठी की 5000 लोक उपस्थित होते, पण दुसऱ्या न्यूजपेपरमधून आपल्याला कळते की 500च लोक होते। त्यामुळे आपल्याला हे ठरवायचं आहे की काय कशातून घ्यायचं आणि काय आपण स्वीकारायचं। आपल्या डोक्यावर अनेक गोष्टी आदळत असतात, येऊन पडत असतात। त्याच्यामधल्या कोणत्या गोष्टी आपण स्वीकारायच्या आणि तो ज्ञानाचा, आपल्या माहितीचा भाग बनवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे। आणि म्हणून मग सिनेमा जो विषय, माध्यम, प्रेम आणि सिनेमे, आणि या संदर्भात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा विषय आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे। तुम्हाला वाटलं असेल मी इथे एवढे मोठे कागदपत्र कशाचे घेऊन आलो आहे, तर एक केस आहे। आता मला खरं वेळ नाही मिळाला खूप वाचायला, म्हणजे आमचीच केस आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे। आपल्या सगळ्यांना माहित असेल अर्णब गोस्वामी नावाचा एक अत्यंत धुमाकूळ घालणारा असा पत्रकार आहे। पत्रकार आहे की नाही असा प्रश्न आहे, कारण की ज्या पद्धतीने तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतो, स्वतःच्या चिडून लोकांशी बोलतो, हातवारे करतो, लोकांचा अपमान करतो आणि स्वतःला पाहिजे तशा पद्धतीने ती चर्चा वळवण्याचा सतत प्रयत्न करतो, दुसऱ्यांच्या तोंडी आपले वाक्य घालण्याचा प्रयत्न करतो आणि इतर लोक बोलत असताना त्यांची माईक बंद करून टाकतो। तर ही जी अभिव्यक्ती आहे एक दुसमुसळ्या प्रकारची,
आणि अत्यंत वाईट प्रकारची, त्याच्याबद्दल आपण आधी समजून घेतलं पाहिजे. तर ही केस आम्ही दाखल केली होती जेव्हा आपलं लॉकडाऊन होतं, त्या काळामध्ये न्यायालय बंद झाले होते. मग त्यांनी सांगितलं की ऑनलाईन आम्ही न्यायालय सुरू केलेले आहे. आणि त्याच वेळेस पालघरचं प्रकरण झालं, जिथे साधूंची हत्या करण्यात आली असं म्हणतात. साधूंची हत्या झाली, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि अनायसे तिथल्या अनेक लोकांनी पालघरच्या माझं नाव तिथे सरकारी वकील म्हणून सुचवलेलं आहे. आता ते सरकारी वकील आपल्या इथे विशेष सरकारी वकील महाराष्ट्रात एकच आहेत, ते दुसऱ्यांना केसेस मिळू देत नाही. त्यामुळे ठीक आहे, काही हरकत नाही, जर त्यांनी म्हटलं तर आपण चालू होती केस. परंतु या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण हे की ही जी केस आहे सगळी, ही आम्ही त्या कोविड-19च्या लॉकडाऊन पिरियडमध्ये कोर्टात केली. आम्ही केस केल्यानंतर आणखी 4-5 केसेस दाखल झाल्या अर्णब गोस्वामीच्या वाईट पत्रकारितेच्या विरुद्ध. आणि विषय हा होता की मीडिया ट्रायल बरोबर आहे का, की ज्या पद्धतीने न्यायालयामध्ये एखादं प्रकरण सुरू असताना त्याच वेळेस बाहेर माध्यमांच्या द्वारे, TV चॅनल्सच्या द्वारे एक युद्ध सुरू केलं जाते. कोण दोषी आहे, कोण निरपराध आहे याबद्दलचे निर्णय सुद्धा दिले जातात. लोकांना तुम्ही पाहिलं असेल, गोल चेहरे करून दाखवले जाते, त्यांच्या चेहऱ्याच्या भोवती गोल असं रेड केलं जाते, यही है वो नराधम असं वगैरे म्हणतात. सिद्ध होण्याच्या आधीच जे काही घाई सुरू झालेली आहे गुन्हेगार ठरवण्याची, त्या संदर्भात काही चॅनल्स अत्यंत पुढाकार घेऊन पुढे होते. आणि मग त्यांनी पक्षीय भूमिका सुद्धा घेणं सुरू केली. म्हणजे माध्यम हे निपक्ष असले पाहिजे, त्यांनी तटस्थ भूमिका मांडली पाहिजे, असं आपण आतापर्यंत पत्रकारितेत शिकत आलेलं. परंतु यांनी थेट भूमिका घेणं सुरू केलं की हेच बरोबर आहे आणि ते चूक आहे. अशा पद्धतीने आपण लोकांच्या ठरवण्यावर मर्यादा आणणं आणि लोकांना काहीतरी ठरवण्यासाठी बाध्य करणं, ही पत्रकारिता बरोबर आहे का, हा विषय मला महत्त्वाचा वाटला. त्यामुळे आम्ही केस दाखल केली होती, त्याचं जजमेंट झालं. आणि आपण ऐकलं असेल की मीडिया ट्रायलच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या काही मार्गदर्शक सूचना आता हायकोर्टाने केलेल्या आहेत. मी स्वतः अर्णब गोस्वामीच्या चॅनलवर अनेकदा हजर झालेलो आहे, म्हणजे मी विक्टीम पण आहे एक प्रकारे. मी अन्यायग्रस्त आहे कारण की मला माहित आहे की कशा पद्धतीने अर्णब गोस्वामी चर्चा हाताळतो. म्हणजे आपण जेव्हा बोलत नाही तेव्हा मुद्दामून ते त्यांच्या स्टुडिओमधून सांगतात की तुम्ही आता मध्ये हे असं असं म्हणा, त्यांना मध्ये तुम्ही अडवा, त्यांच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. अरे पण मला घ्यायचं नसेल तर मी कशाला घेऊ. तर ते सांगतात की तुम्हाला थ्रू करून ठेवलेलं आहे, तुम्ही मध्ये बोलू शकता. आणि आपण बोलायला गेलो की लगेच थांबा, तुम्ही राष्ट्रद्रोही आहात का, तुम्ही राष्ट्रद्रोहीच आहात, मला वाटते तुम्ही राष्ट्रद्रोही आहात. अरे पण तुम्ही बोलू पण देत नाही आम्हाला, पूर्ण वाक्य पण म्हणू देत नाही. आणि अशा पद्धतीने अर्णब गोस्वामीचे जे शो चालतात तिथे खूप खंडीभर लोक बोलवले जातात. निदान मराठीमधल्या चर्चा काहीतरी माणुसकी प्रधान असतात. आता तिथे पण काही चॅनल सोडले तर बाकी सगळे बाटलेले आहेत, राजकीय पक्षांनी विकत घेतलेले आहेत. मी जवळपास 20 वर्षांपासून वेगवेगळ्या चॅनल्सवर जातो. तिथे इंटरव्हलमध्ये मला अनेकदा राजकीय नेत्यांचे तेव्हाचेही फोन आलेले आहेत, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांचे फोन येतात की आमचं असं असं मांडा, हे तुम्ही म्हणताय ते बरोबर नाही, हे असं सांगतात. ते म्हणजे मंत्री पदावर असलेले, मुख्यमंत्री पदावर असलेले लोक सुद्धा तेव्हा फोन करतात. कारण काय याचं की आपण जेव्हा सत्य सांगतो तेव्हा ते त्यांच्या सोयीचं नसते आणि मग त्यांना वाटतं की हे सत्य नाही सांगितलं पाहिजे, कारण की लोक सजग व्हायला नको. मग माध्यमांची भूमिका जर लोक सजग होणं, लोक हुशार होणं, लोक साक्षर होणं आणि सगळ्या विषयांबद्दल समजदार होणं हे असेल तर ते का होऊ दिलं जात नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. आपण बिनडोक राहिलो पाहिजे असंच राजकीय अनेक पक्षांचं मत आहे. कारण की बिनडोक जनता, बिनडोक मतदार, बिनडोक नागरिक हेच त्यांचं भांडवल आहे. प्रश्न विचारणारे नागरिक कोणालाच नको आहेत. आता मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, मी एक भारतीय नागरिक आहे. पण भारतीय नागरिक म्हणूनच बोलणं आता सगळ्यांच्या अडचणीचं झालेलं आहे, बोलणाऱ्याच्या सुद्धा अडचणीचं झालेलं आहे. आणि आपण बोलतो तेव्हा आपोआप एखाद्या विशिष्ट पक्षाच्या विरुद्ध ते होते. मी त्या पक्षाच्या लोकांना प्रश्न विचारला, अनेकदा नेत्यांना सुद्धा विचारला की आम्ही लोकशाहीबद्दल बोलतो, आम्ही भारतीय संविधानातल्या तत्वाबद्दल बोलतो, नेमकं तुमच्या विरुद्ध कसं काय ते होते नेहमी, याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. कायद्याच्या प्रक्रिया बाजूला ठेवून कोणत्याही प्रकारचे निर्णय घ्यायचे, बहुमताच्या आधारे रेटून न्यायचे ते, आणि मग सांगायचं की आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेलो आहे, आमचं बहुमत आहे, आता बोलायचं नाही, हे चालणार नाही. बहुमत आणि अल्पमत तुम्हाला कळते की नाही.
आपल्या वर्गामध्ये समजा 100 मुली असतील, त्या 100 मुलींचं एकच मत असेल, पण एका मुलीचं वेगळं मत असेल, तर त्या मुलीला बोलण्याचा हक्क आहे की नाही? आहे की नाही? आहे. तिचं वेगळं मत असेल तरी ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते अमान्य तुम्ही जरूर करा, पण ते ऐकून तर घ्या. आता ऐकून घेण्याचीच शक्यता सगळी त्यांनी मिटून टाकलेली आहे. आणि प्रश्न त्याच्यामुळे उपस्थित झालेला आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाला नेमकं म्हणायचं? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भाग काय काय असू शकतात? या केसमध्ये आर्ग्युमेंट करताना मी असं सांगितलं होतं, आम्ही मुळात त्याच्या सुशांत सिंगच्या केसच्या निमित्ताने ही मीडिया ट्रायल झाली होती, त्याच्यामुळे तो विषय एक होता. सुशांत सिंग राजपूत मेल्यानंतर ज्या पद्धतीने ते गळफास दाखवण्यात आला, त्याच्या घरात जाऊन ते सगळं चित्रण दाखवण्यात आलं, त्याचे फोटो दाखवण्यात आले, त्यानंतर तो कमकुवत मनाचा होता, तो मेंटली प्रॉब्लेम झाला होता, त्याला तो दारुडा झाला होता, व्यसनाधीन झाला होता, अशा बातम्या दाखवायला लागले. काही जण बिहारला त्याच्या घरी गेले आणि त्याच्या वडिलांना त्याच्या घरात घुसून ते विचारतात की आपको अभी क्या लगता है, आपको कैसा लगता है? मुलगा गेल्यावर कसं वाटणार आहे? प्रश्न विचारण्याचं भान पण या मीडियातल्या अनेक लोकांना नाही आहे. आणि मग इथे प्रश्न येतो की तो जर मानसिक दृष्ट्या तणावाखाली होता, तर त्याच्याशी आपण कसं वागायचं हे आजूबाजूच्या लोकांनी ठरवणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही मेंटल हेल्थ ऍक्टचा विषय याच्यामध्ये मांडला होता की मानसिक दृष्ट्या तणावाखाली जर एखादा माणूस असेल, तर त्या संदर्भात बातम्या दाखवत असताना, वृत्तांकन दाखवत असताना माध्यमांची जबाबदारी आहे की नाही? तो हलक्या मनाचा होता, तो कमकुवत होता, तो निराधार होता, तो मूर्ख होता, असं सांगणं हे बरोबर आहे का? आणि आत्महत्या करण्याच्या पायरीवर अनेक जण आज समाजामध्ये असतात. अशा वेळेस तुम्ही जेव्हा दाखवता की तो दोरखंड दाखवता किंवा ते आत्महत्या कशी केली हे सांगता, त्याच्यात तुम्ही आकृत्या काढून दाखवता. आजकाल ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही आता दाखवतो असं म्हणतात, आणि मग ते ग्राफिक्स दाखवतात. असं एक माणूस असं टुंग 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 चालत जातो आणि मग तो फाशीची जातो, असं फाशी घेतो आणि तो मरतो. तुम्ही प्रात्यक्षिक कसं काय दाखवू शकता फाशीचं? हा प्रश्न आपल्याला पडतो की नाही समाज म्हणून? हाच प्रश्न आम्ही न्यायालयात या केसमध्ये उपस्थित केला की मेंटल हेल्थ ऍक्टनुसार जे मानसिक दृष्ट्या विकलांग असतील किंवा तणावाखाली असतील, त्यांच्या संदर्भातल्या वृत्तांकनाचे काही नियम आहेत की नाही? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्यावेळेस काही गोष्टी जाहीर केल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की जे मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त असतील, मेंटली इल असतील, त्यांच्या संदर्भातल्या बातम्या कशा दाखवायच्या त्याच्याबद्दलचं मार्गदर्शक सूचना त्यांनी जारी केल्या. त्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने, म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही एक सर्वोच्च संस्था आहे सगळ्या वृत्तपत्र माध्यमांचं नियंत्रण करणारी भारतातली. आता जस्टिस पी बी सावंत यांचं निधन झालं, आपण सगळ्यांनी वाचलं असेल. अत्यंत निष्णात आणि निस्पृह असा एक न्यायाधीश होता. आम्हाला अनेकदा, म्हणजे आता मी त्यांचं नाव घेतलं तरी माझ्या अंगावर शहार येतात, कारण की मी अनेकदा त्यांच्याशी बोललेलो आहे. आमच्या अनेक कार्यक्रमांना ते आलेले आहे. मला घरी बोलून घ्यायचे, फोन करून मी त्यांना विचारायचो की सर हा असा शब्द आहे, तो वापरायचा आहे मला अशा संदर्भात. लगेच अन्वयार्थ त्याचा सांगायचे. पी व्ही सावंत हे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रमुख होते, चेअरमन होते. त्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शक सूचना स्वीकारल्या होत्या, तरी सुद्धा वृत्तपत्र आणि माध्यम ते पाळत नव्हते. मग अर्णब गोस्वामीच्या चॅनलने तिथे येऊन सांगितलं हायकोर्टामध्ये की प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे डायरेक्शन्स आहे ते वृत्तपत्रांना लागू आहेत, आमच्यासारख्या टीव्ही माध्यमांना लागू नाही, ब्रॉडकास्टिंग मीडियाला ते लागू नाही. मग ब्रॉडकास्टिंग मीडियासाठी कोण आहे रेग्युलेटरी अथॉरिटी? तर कोणतीच अथॉरिटी नाही. त्यांचं जे काही फेडरेशन ऑफ ब्रॉडकास्टर्स आहे, बाकीच्या संस्था आहे, यांनीच काढलेल्या आहे. आणि विशिष्ट राजकीय पक्षाची चमचेगिरी करून अनेक पुरस्कार मिळवणारेच त्याचे अध्यक्ष आहेत. म्हणजे रजत शर्मा असेल, हा अर्णब गोस्वामी असेल, म्हणजे यांच्याच विरुद्धची तक्रार यांच्याच संस्थेकडे करायची आणि मग हेच तपासणार की माझ्या विरुद्धची तक्रार बरोबर आहे की नाही. तर ज्युडिशियसली आपण जर पाहिलं तर याला कायद्यामध्ये काही व्हॅल्यू नाही. माझ्या विरुद्ध तक्रार असेल तर ती एका तटस्थ अशा कमिटी पुढे गेली पाहिजे आणि त्यांनी त्याचं शहानिशा केली पाहिजे की तक्रार बरोबर आहे की चूक आहे. आणि म्हणून आमची मागणी ही होती की एक तटस्थ अशी कायदेशीर यंत्रणा प्रेस क्लब ऑफ इंडिया सारखी, प्रेस क्लब ऑफ इंडिया सारखी ही असली पाहिजे आणि त्यांनी ब्रॉडकास्टिंग मीडियाला रेग्युलेट केलं पाहिजे. आता त्याच्याबद्दलची प्रोसेस सुरू आहे. त्यांनी सांगितलं की हे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शक सूचना आहे वृत्तपत्रांसाठीच्या, या ब्रॉडकास्टिंग मीडियाला सुद्धा लागू आहे असं या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं. आणि हा एक महत्त्वाचा निर्णय झालेला, एक पाऊल आपण पुढे गेलेलो आहे. अर्थात आणखी खूप जास्त प्रवास करण्याची गरज आहे, कारण की रेग्युलेटरी बॉडी असणं हे महत्त्वाचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमर्यादित नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे बंधनमुक्त नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे वाजवी बंधनांसह आपण उपयोगात आणू शकतो. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून मी यांना काही पण शिवीगाळ करू शकत नाही किंवा हे मला शिवीगाळ करू शकत नाही. मी वाईट प्रकारे लोकांना टोचून बोलणं, लोकांचा अपमान करणं असं मी जाहीर पद्धतीने करू शकत नाही. कारण की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा या आहेत की दुसऱ्यांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही, दुसऱ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येणार नाही, अशाच प्रकारे मी माझं वक्तव्य ठेवलं पाहिजे. मग आता हे सगळ्यात जास्त याचं उल्लंघन कोण करतात सांगा? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर सगळ्यात जास्त कोण करतात सांगा भारतामध्ये? सांगा कोणीतरी. मीडियावाले. आणखी सांगा कोणी उत्तर? मुलींनी सांगा. सगळ्यात बरोबर उत्तर हे आहे, राजकीय लोक सगळ्यात जास्त गैरवापर करतात. आणि मग काय झालं की त्याच्याबद्दल माध्यम बोलायला लागले होते मध्यंतरी की राजकीय लोक असा गैरवापर करतात. ते त्यांच्याबद्दलची शहानिशा करायला लागले, चिकित्सा करायला लागले, प्रश्न विचारायला लागले. आणि मग आता असा काळ आला की माध्यमच आपल्या ताब्यात घेतले पाहिजे. आणि मग एखाद्या माध्यमाच्या मालकाला आपलं खासदार करायचं, त्याचं पूर्ण चॅनल आपल्या हातात घ्यायचं. एखादा व्यापारी असेल त्याला सांगायचं आता तुम्ही बाकीचे ऑइल बिलचे सगळे धंदे भरपूर केलेले, आता हे पण धंदे करा आणि हे चॅनल विकत घ्या. आणि त्यांनी चॅनल विकत घ्यायचं. मी विकत घेतलेल्या चॅनलची तुम्हाला यादी जर सांगितली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण कोणावर विश्वास ठेवायचा याबद्दल संभ्रम निर्माण होईल. अशा पद्धतीने आता मीडिया सगळा विकला गेलेला आहे. आणि त्यामुळे सत्सद विवेक बुद्धीला कधी नव्हे इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे की तुमच्याजवळ सत्सद विवेक बुद्धी काय आहे, नेमकं खरं काय आणि खोटं काय ठरवण्याची, याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडलेली आहे. आणि म्हणून एक मुद्दा महत्वाचा मी याच्यामध्ये मांडला होता या केसमध्ये की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण साधारणतः बोलण्याचं स्वातंत्र्य अशा अर्थाने घेतो की मला काहीतरी व्यक्त करायचं आहे, अभिव्यक्त करायचं आहे, मांडायचं आहे, त्या स्वातंत्र्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो. पण आम्ही जो मुद्दा याच्यामध्ये मांडला की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे ऐकणाऱ्याच्या स्वातंत्र्याशिवाय पूर्ण होत नाही. मी जर एकटा भिंतीसमोर उभा राहून बोलत असेल तर त्या अभिव्यक्तीला काही अर्थ नाही. जेव्हा ऐकणारे लोक असतात तेव्हा ती अभिव्यक्ती, ते सर्किट पूर्ण होऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्यक्ष उपयोगात मी आणतो. मग ऐकणाऱ्यांचं महत्व त्याच्यामुळे जास्त आहे, अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मुद्दा मांडला होता की ऐकणाऱ्यांच्या स्वातंत्र्याचा विचार करणारी अभिव्यक्ती असली पाहिजे. मग प्रत्येक माध्यमाचं, मीडियाचं, वृत्तपत्र आणि टीव्ही माध्यमाचं हे काम आहे की निदान सत्यापर्यंत जाईल अशा प्रकारची बातमी मला दाखवली पाहिजे. सत्यच दाखवलं पाहिजे असं नाही, कारण सत्य वेगवेगळं असू शकते. जे मला सत्य वाटते ते कदाचित पूर्ण सत्य नसू शकेल, पण पूर्ण सत्य नसलं तरी मॅक्झिमम ट्रूथ दाखवण्याचा प्रयत्न करणं, हे जर माध्यमांची जबाबदारी ते पाळत नसतील तर त्याबद्दल आवाज उठवण्यासाठी काहीतरी माध्यम आपल्याला पाहिजे, फोरम आपल्याला पाहिजे. ही लोकशाहीमधली जी गरज आहे ती आपण तिथे मांडण्याचा प्रयत्न केला. आता आपण काही तुम्हाला माहीत असलेल्या आणखी विषयांकडे येऊ. सिनेमा हे एक माध्यम आहे महत्वाचं. त्या सिनेमा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय घेताना आता काही वेब सिरीज खूप सुरू झालेल्या आहे ना नेटफ्लिक्सवर. कोण कोण नेटफ्लिक्स पाहता हात वर करा. नेटफ्लिक्स कोण पाहतात? एकच जण पाहतात का? 2 3. आणखी मुली कोण बघतात नेटफ्लिक्स? कोणी जास्त बघत नाही. बघायला पाहिजे. नेटफ्लिक्सवर चांगले सिनेमे आहेत, चांगले टीव्ही सिरियल पण आहेत. ह्या आपल्या ज्या तथाकथित टीव्ही सिरियल आहेत ना इथे सध्या, कोणता पण महाराज येतो, कोणता तरी जादूगार येतो, काही पण करतो, किंवा तेच ते जे घरातले भांडणं वगैरे, त्याच्यापेक्षा वेगळं पण जगात सुरू आहे. तर तशा काही वास्तवावर आधारित सिरियल आहेत, त्या आपण जरूर बघितल्या पाहिजे. तसे खूप वास्तवावर आधारित चांगले सिनेमे पण आहेत, ते आपण जगातले बघितले पाहिजे, वेगवेगळ्या भाषांमधले सुद्धा. माझी बहीण बरेचदा तामिळ सिनेमे बघायची, तर आम्हाला प्रश्नच पडायचा की तामिळ यायला लागलं काय. तर तिला काहीच समजत नव्हतं, पण तिला ते मग नंतर तिची लिंक लागायची की आता हे असं होणार तसं होणार. हळूहळू तिला काही काही शब्द कळायला लागले. तसंच बेंगॉली सिनेमे पण खूप चांगले असतात, रवींद्रनाथ टागोरांच्या स्टोरीजवर झालेले. त्याच्यावर पण नेटफ्लिक्सवर एक सिरीज आहे रवींद्रनाथ टागोरांच्या, तुम्ही ती जरूर बघा. मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण की आपल्याजवळ चांगले पर्याय असतात, आपण ते बघत नाही. फेसबुकवर नुसते ते मुलींचे नाचणारे व्हिडिओ पाहून काही फायदा नाही. कोण कोण पाहतात ते टिकटॉकचे, ते काय आधी होता आता बंद झालं टिकटॉक. हे सगळं जे आहे आपल्यावर जर चॉईस करण्याचं स्वातंत्र्य असेल, निर्णय घेण्याचं आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य असेल, तर आपण काय निवडतो हे जास्त महत्वाचं आहे.
आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की नेटफ्लिक्सवर काही चांगल्या सिरीज आहेत त्या बघा. तांडव नावाची एक सिरीज आहे ज्याच्याबद्दलचा वाद मध्यंतरी सुरू झाला. आता मी काही पक्षांची नावं घेतो ते फक्त उदाहरणं देण्यासाठी, मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण आपण सगळे नागरिक म्हणून बिगर पक्षीय राहिलो पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांच्या चुका जेव्हा होतात तेव्हा आपण त्याच्याबद्दलचं बोललं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे, असं माझं मत आहे. माझं असं पण मत आहे जे निवडून येतात ते आपलं सरकार असतात. निवडून आल्यावर आपण त्यांना कामं सांगितले पाहिजे, कारण का ते आपले प्रतिनिधी आहेत. पण प्रतिनिधी जर राजे महाराजांसारखे वागायला लागले, म्हणजे आता तर राजे महाराजे पण चालत नाही, तर कोल्हापुरात उभं राहून मला हे सांगावं लागत आहे. शाहू महाराज होते, महाराजच होते, पण महाराजासारखे वागायचे नाही, लोकांनी त्यांना स्वीकारलं. आता कोल्हापूरच्या पुढे गेले साताऱ्यापर्यंत महाराज आहेत, पण महाराजासारखं वागत नाही. त्यामुळे आपल्याला ठरवता आलं पाहिजे की कोणाची प्रवृत्ती काय आहे आणि त्या संदर्भात आपण तसा मान सन्मान आपण दिला पाहिजे, लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. आता तांडव जी वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान होतो असा आरोप करून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी तांडव सिरीजच्या निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांच्यावर केसेस दाखल केल्या, FIR दाखल केले. त्यांना उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर स्टे घ्यावा लागला आणि आम्हाला अटक करू नका अशी विनंती करावी लागली आणि काही काळासाठी त्यांना अटक करण्यात येणार नाही अशी ग्वाही उच्च न्यायालयाने दिली. मी तांडव सिरियल पूर्ण पाहिली, त्याच्यामध्ये कुठेही कोणाचाही अपमान वगैरे काही नाही. म्हणजे विनाकारण काही पण पेटून द्यायचं, कारण की याचं कारण काय, मग आपण शोधायचा प्रयत्न केला. असं का करतात हे लोक, राजकीय लोक? तर यांना मुद्द्यांवर काम करायचं नाही, त्याच्यामुळे यांना गैर लागू असलेले मुद्दे पाहिजे. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये नॉन इश्यूज. नॉन इश्यूजवर यांना लोकांना भांडत ठेवायचं आहे. महत्वाचे विषय बोलायचे नाही, महागाईबद्दल बोलायचं नाही, काय असेल गॅसची भाववाढ त्याच्याबद्दल बोलायचं नाही. हे बघा तिकडे हिंदू देवदेवतांचा अपमान करतायत असं दाखवायचं आपल्याला आणि त्याच्यावर आपण भांडत बसायचं. मग परत इथे आपल्याला आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून हे ठरवावं लागेल की कशाच्या भांडणामध्ये आपल्याला पडायचं, कशाचं भांडण आपल्या डोक्यावर घ्यायचं, कशाचं भांडण त्यांच्याच खांद्यावर राहू द्यायचं. हे कोणताही राजकीय पक्ष असो. मी आता हे तांडव निमित्त उदाहरण दिलं म्हणून हे सांगतो आपल्याला. निवडणुकीच्या काळात आणखी 2 सिनेमे असे प्रसारित झाले होते. एक होता ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, तो होता मनमोहन सिंग यांच्याबद्दल. ते कसे मौनी बाबा होते, बोलायचेच नाही काही. मी एकदा मनमोहन सिंगचं फक्त एकदाच काहीतरी हसताना मी त्यांचं पाहिलं होतं TV चॅनलवर, म्हणजे ते हसले होते तेव्हा. बाकी वेळेस ते गंभीरच राहायचे, म्हणजे फारच हुशार माणूस आहे त्याच्यामुळे कदाचित ते गंभीर राहत असतील. पण त्यांच्यावर सिनेमा निघाला ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, जो बऱ्याच तथ्यांची, वास्तवाची मोडतोड करून केलेला होता. त्याच्यावर बंदी आणली पाहिजे असं काँग्रेसवाल्यांचं म्हणणं होतं. आणि तेव्हा सुद्धा मला TV चॅनलवर बोलावलं होतं. मी माझं मत स्पष्टपणे सांगितलं होतं की तो कसाही दर्जाहीन सिनेमा असू द्या, वास्तवाची तोडफोड केलेली असू द्या, तसा सुद्धा सिनेमा करण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. त्यामुळे ते स्वातंत्र्य त्यांना उपभोगू दिलं पाहिजे, त्यांना सिनेमा काढू दिला पाहिजे. कोणाला बघायला जायचं असेल त्यांनी जावं, बाकीच्यांनी जाऊ नये. मग नरेंद्र मोदींवर पण सिनेमा निघालाच होता ना, लोक नाही गेले बघायला. इथे कोण कोण गेले मला माहित नाही, म्हणजे गेले त्यांचा सत्कार इथे आताच करायला पाहिजे. तसाच एक सिनेमा ठाकरेंवर निघाला, बाळासाहेब ठाकरेंवर, आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही आक्षेप लोकांचे घेण्यात आले. पण तो सुद्धा सिनेमा नंतर सगळ्यांच्या कचाटीतून सुटून तो सिनेमागृहात आला आणि काही लोकांनी तो पाहिला. आपण हे समजून घेतलं पाहिजे या सगळ्या सिनेमांच्या निमित्त. तिन्ही म्हणजे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, बाळासाहेब ठाकरेंवरचा ठाकरे सिनेमा किंवा मोदींचा स्वतःच त्यांनी काढलेला सिनेमा, हे असं करण्याचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आणि तो सिनेमा त्यांना काढू दिला पाहिजे. त्याच्याबद्दल आपण काही आरडाओरडा न करता अभिव्यक्ती ती मान्य केली पाहिजे की तो सिनेमा काढायचं स्वातंत्र्य त्यांना आहे. कलम 19 नुसार प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत आपले पैसे जमा करून सिनेमे काढतो असं म्हणत नाही तोपर्यंत ते काढू शकतो. आता उद्या म्हटलं की नाही वर्गणी गोळा करणार पूर्ण भारतातल्या नागरिकांकडून आणि माझ्यावर सिनेमा काढणार, तर असं ते बरोबर होणार नाही. तुम्ही म्हणत कशाला आम्हाला नाही द्यायचे पैसे, तर आपल्या खिशातून जबरदस्तीने पैसे घेऊन कोणाला अभिव्यक्ती आपली साजरी करण्याचं काही स्वातंत्र्य नाही. असाच एक सिनेमा नेटफ्लिक्सवर सिरीज आली होती,
त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा ऐकली असेल, जे सतत फेसबुक आणि काय म्हणतात त्याला व्हॉट्सअप आणि ट्विटर वगैरे बघणाऱ्या मुली असतील इथे काही, त्यांना हे माहिती असेल. अ सुटेबल बॉय नावाचा एक वेब सिरीज आली होती आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की मंदिरात हिंदू मुलगी मुस्लिम मुलाला चुंबन देते, किस करते, असा सीन होता. आणि त्याच्याबद्दल खूप मोठा गदारोळ सुरू झाला. किंवा तुम्हाला मंदिरातच दाखवायचं होतं का, मस्जिदमध्येच का नाही दाखवलं, मुसलमान हिंदूच असं का दाखवलं, असं त्यांचं सगळ्यांचं सुरू झालं. आता तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस देवाचा आधार निवडून यायला लागत असेल तर मग त्या राजकीय पक्षांनी विचार करायला पाहिजे स्वतःबद्दल, किंवा तुम्ही काय केलं इतके वर्ष. तशाच पद्धतीने या वेब सिरीज बद्दल पण मी सांगतो, मी स्वतः ती वेब सिरीज पाहिली. मला कुठेही असं काही आक्षेपार्ह वाटलं नाही. मंदिरांमध्ये अनेक जण हिंदू आणि इतर जातीचे कोणी पण हे किस वगैरे घेतात, हे वास्तव आहे. हे इथे महाबळेश्वरला वाईच्या तिथे ते मंदिर आहे, तिथे पण घेतात. स्वतः पाहिलेलं आहे मी. आपण काय करतो की जे वास्तव आहे त्याच्याकडे डोळेझाक करण्याचा सतत प्रयत्न करतो आणि मग असं वाटतं की नाही असंच दाखवलं पाहिजे, मंदिरात असंच चाललं पाहिजे. देव पण माणसंच होते की नाही. माणसांचे व्यवहार तुम्ही कसे काय मर्यादित करता. त्यामुळे प्रेमाने अलिंगन देणं, प्रेमाने मिठी मारणं, प्रेमाने किस घेणं, याच्यामध्ये जसा एक वेगळेपणा आहे, प्रेमाची अभिव्यक्ती ती आहे, तसंच जबरदस्तीने घेण्यामध्ये वेगळी अभिव्यक्ती आहे ना, त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे. एखाद्या मुलीची कोणीतरी जबरदस्तीने किस घेत असेल, त्याला आपल्या सगळ्यांनी, हॉलमधल्या आणि बाहेरच्या सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. आपण हे समजूनच घेत नाही की दोन सज्ञान व्यक्ती जेव्हा आपलं प्रेम काहीतरी चांगल्या पद्धतीने व्यक्त करत असतील, अर्थात त्यांना ते प्रेम सामाजिक उपद्रव होईल, काहीतरी अप्रतिष्ठा होईल, चुकीचा मेसेज जाईल, अशा पद्धतीने समाजामध्ये प्रेम चाळे करण्याचा अधिकार नाही आहे. पण प्रेम चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकले पाहिजे. परदेशातले लोक अनेक जण एकमेकांना मिठी मारतात, शेक हँड करतात, नमस्कार पण करतात, आपल्यासारखे बरेच जण करतात. या सगळ्या अभिव्यक्तींचा स्वीकार आपण करायला पाहिजे. आपोआप कसं काय विश्वगुरू होणार सांगा बरं तुम्ही, कोणी पण आपोआप विश्वगुरू होणार का. सगळे वैश्विक मापदंड जे आहेत ते स्वीकारायचे नाही आणि विश्वगुरू होणार अशा फोक्या मारायच्या, हे कुठपर्यंत आपण ऐकून घ्यायचं. आणि त्याच्यामुळे या सगळ्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. म्हणजे सुटेबल बॉयचे तर मुख्यमंत्री मध्य प्रदेशचा, त्यांनी चौकशीचे आदेश दिले. अरे मुख्यमंत्र्याचं काम काय आहे, तुम्ही काय करता. आता काल छत्रपती शिवाजींची जयंती झाली. हे छत्रपती शिवाजीराजे विनाकारणच जाणता राजा झाले का. अशा विनाकारणच्या प्रश्नात ते लक्ष घाल, त्यांना वेळच नव्हता. यांना आज भरपूर वेळ आहे विनाकारणच्या प्रश्नामध्ये काम करण्यासाठी. माणसं उभे करायचे सोडलं आणि माणसं झोपवणं त्यांनी सुरू केलं. हा आत्ताचा पक्ष असो किंवा कोणताही पक्ष असो. म्हणजे आता मला हे तुम्हाला सांगायला पाहिजे, माझे वडील स्वतः इंदिरा गांधींच्या विरुद्ध आंदोलन करून त्यांच्या समोर इथं उभे राहून त्यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या विरुद्ध घोषणा देऊन 17 महिने जेलमध्ये होते. त्याच्यामुळे मला कोणी शिकवायचा पण प्रयत्न करू नये की अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय, राजकीय पक्ष काय. मला सगळं माहिती आहे. मी माझ्या वडिलांना स्वतः जेलमध्ये डबा नेऊन द्यायला जात होतो. तेव्हा जसं इंदिरा गांधींनी आणीबाणी लावलेली चुकीची होती, वाईट होती, लोकशाहीचा त्यांनी अपमान केलेला होता, तसंच तेव्हा जर स्त्रीनी केलेला तो अपमान होता, तसा आता पुरुष नेता अपमान करत असेल त्याच्या विरुद्ध सुद्धा मी उभा आहे आणि मी उभा राहणार आहे. आपली अभिव्यक्ती लोकशाहीसाठी आणि संविधानासाठीच खर्च झाली पाहिजे असं मला वाटतं. दुसरा, आपण एक सिनेमा परत ऐकला असेल, पद्मावती नावाचा, है ना, सगळ्यांनी तो पाहिला असेल. राजस्थान मधील ते कर्णी सेना, अचानकच ते उठले कर्णी सेना, त्यांच्या कानात काय कोणी घातलं माहित नाही, कर्णी सेना. आणि ते आम्ही जीव देऊ, आम्ही आत्महत्या देऊ, स्वतःला लटकून घेऊ, त्या तिथे जाऊन कोणत्या तरी किल्ल्यावर जाऊन आत्महत्या करू, असं त्यांनी जाहीर करणं सुरू केलं. आणि हे हिरो इकडे आले आणि हिरोईन तिकडे आली तर तिला आम्ही कापून टाकू, तिची मान कापणाऱ्याला इतकं बक्षीस देऊ. म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आणि राक्षसशाही आहे. म्हणजे त्यांनी एवढा दबाव आणला की शेवटी ते नाव पद्मावती बदलायला लावलं आणि पद्मावत असं नाव करायला लावलं. लक्षात घ्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा सत्ताबाह्य अशा प्रकारचे घटनाबाह्य केंद्र तयार होतात आणि ते जेव्हा रूल करायला लागतात, ते जेव्हा आदेश द्यायला लागतात, तेव्हा आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे असं समजायचं. पद्मावत सिनेमाच्या निमित्ताने हे खूप जास्त समोर आलेलं आहे. तसंच एक सिनेमा मोहम्मद पैगंबरावर निघाला होता, प्रोफेट, काय त्याचं नाव होतं, मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड असा सिनेमा होता. मग त्याच्यामध्ये प्रॉफेट मोहम्मदाची भूमिका
चित्र साकारलेलं होतं, त्यांच्याबद्दलची लाईव्ह दाखवली होती, त्यांचे आई वडील दाखवलेले होते. अमेरिकन मुस्लिम माणसांनी तो सिनेमा तयार केला होता. म्हणजे तो मुस्लिमच होता हे पण तुम्ही महत्वाचं म्हणून लक्षात घ्या. पण प्रॉफेट मोहम्मदाचं चित्र साकारू शकत नाही, कारण की आम्ही आकार उकार मानत नाही असं मुस्लिम लोकांचं म्हणणं आहे. मग आमच्या देवाचा आकार तुम्ही कसा दाखवला? अरे माणूसच होता ना की आकाशातून आला होता. काय झालं मोहम्मदाचं चित्र काढलं, काय झालं मोहम्मदाची एखादी नवीन भूमिका केली तर? म्हणजे त्याचे आई वडील पण तुम्ही दाखवता असं त्यांनी आक्षेप घेतला. आपण हे समजून घेत नाही की मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एखाद्याला काय समजलं, काय जाणवलं आणि त्याला काय अवगत झालं की मोहम्मद पैगंबर कोण होते, मुस्लिम धर्म काय होता, हे जर त्याला एका विशिष्ट प्रकारे समजलं असेल तर दाखवण्याचा त्याला हक्क आहे. हिलरी क्लिंटन म्हणाला की मी जगातल्या लोकांना हे समजून सांगू शकत नाही की आम्ही कोणत्या स्वरूपाचं अत्युच्च असं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमच्या देशातल्या नागरिकांना दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही या सिनेमावर बंदी आणू शकत नाही. म्हणजे इव्हन मुस्लिम राष्ट्र काही इतक्यापर्यंत पोहोचले की आता आम्ही यांना तेलच पाठवणार नाही, ऑइल पुरवठा आम्ही बंद करून टाकू. अशा बुरसटलेल्या मानसिकतेचे जे कोणी कट्टरवादी लोक असतील ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आहेत, भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा. अशा सगळ्यांना आपल्याला ओळखायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असतात, ओळखू येतात, ते थोड्या वेळ बोललं की ओळखू येतात. त्यांना ओळखायला पाहिजे आणि त्यांना आपण समजून सांगायला पाहिजे, हृदय परिवर्तन त्यांचं करायला पाहिजे शक्य असेल तर, नाहीतर आपण आपला वेळ वाया घालू नये. आता देवाच्या नावाने काही गोष्टी विकल्या जायच्या. त्याच्यामध्ये असं होतं की ते तुम्ही याची जाहिरात पाहिली असेल, ऑर्थोची है ना, ऑर्थो नावाचं औषध आहे. ते वेगवेगळे असे लोक येतात, गुडघे दुखणारे, सांधे दुखणारे, असे वाकलेले म्हातारे आजोबासारखे असे, आणि ते म्हणतात माझं जीवन फार कठीण होतं, मी चालू शकत नव्हतो, उठू शकत नव्हतो, शेवटी ऑर्थो लावला आणि आता माझं जीवनच बदललं, असं म्हणतात की नाही. तशाच प्रकारच्या काही जाहिराती आल्या ज्याच्यामध्ये देवा धर्माच्या नावाने काही यंत्र विकण्याचं पण षडयंत्र सुरू केलं होतं. की हे यंत्र आहे, हे असं लावायचं, भिंतीवर असं लावून ठेवायचं, दारावर असं चिकटवायचं, तुम्ही बसत असाल त्या व्यवसायाच्या ठिकाणी असं खाली ठेवायचं, असे वेगवेगळे प्रकार ते सांगत होते. त्या यंत्रामुळे तुमची भरभराट होईल. मग तसे सांगायचे लोक आले, तसे वेगवेगळे मोठे मोठे जे प्रसिद्ध लोक आहेत ते आले किंवा हे यंत्र मी लावलं आणि माझी भरभराट झाली, माझं जीवनच पूर्ण पालटून गेलं. याच्यावर एक केस झाली. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या जस्टिस नलावडे यांनी अत्यंत क्रांतिकारी महत्वाचा निर्णय दिलेला आहे आता मागच्या 2 महिन्यापूर्वी, आणि त्यांनी सांगितलं की प्रसार माध्यमांच्या द्वारे धर्माबद्दलची भीती वापरून असे यंत्रफिंत्र विकणे हे बेकायदेशीर आहे, याच्यावर न्यायालयाने बंदी आणलेली आहे, आणि असं जर कोणी दाखवत असेल तर त्याला शिक्षा करण्यात येईल असं सांगितलं. आता हे सगळे अभिव्यक्तीचे जे काही उपद्व्याप सुरू आहे भारतामध्ये ते मी आपल्यासमोर मांडतो आहे. याला आपण अभिव्यक्ती म्हणत नाही, याला अभिव्यक्तीचा गैरवापर म्हणतो, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायद्याच्या द्वारे असेल किंवा त्या याचिकाकर्त्यांनी जे काही वैज्ञानिक विषय याच्यातून मांडले त्याच्याद्वारे असेल, आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अनायसे जस्टिस नलावडे सारखे चांगले न्यायाधीश तिथे होते आणि त्यांनी कोल्हापूरचे जात म्हणतात, तर चांगलं आहे. कोल्हापूरमधून खूप चांगले पुरोगामी लोक तयार झालेले आहेत असं दिसते. कारण की परत तुम्हाला न्यायव्यवस्थेचं सर सांगतो मी, तुम्ही कोल्हापूरचे जात म्हणता म्हणून. एका न्यायालयामध्ये सतत पूजा व्हायच्या, सत्यनारायणची पूजा पण व्हायची आणि दत्त जयंती साजरी व्हायची. आणि मग तिथे काय करायचे, ते टाळ्या बिळ्या वाजून एक दिवस पूर्ण ते काय दत्त जयंती, त्यांचे दत्ताचे फार असतात उपक्रम, जन्म असतो, मग पाळणा असतो, मग नाव ठेवण्याचा कार्यक्रम, असे खूप असतात. कारण की माझं दत्त मंदिरासमोर घर आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे, फार त्रासदायक आहे ते सगळं. तर तसा कार्यक्रम कोर्टात व्हायचा आणि कोर्टाचा अर्धा दिवस जवळपास वाया जायचा. लोक कामच नाही करायचे, नुसते टाळ्या पिटायचे, प्रसाद खायचे, असं ते काय काय म्हणायचे अजून वेगवेगळ्या गोष्टी. आता मला ते फार वाईट वाटायचं किंवा हे लोक असे कसे करतात, आणि म्हणून मग मी त्याची तक्रार केली किंवा हे बंद झालं पाहिजे. आणि न्यायाधीशांना, मग तिथले जे मुख्य न्यायाधीश होते, जिल्हा न्यायाधीश, त्यांना मी सांगितलं की सर आपण हे काही बंद केलं नाही तर मला पुढचा मार्ग वापरावा लागेल, तर तशी मला काही संधी आपण देऊ नका. तर त्यांनी पण ते गंभीरतेने घेतलं आणि ते बंद केलं. 25 वर्षानंतर ती त्या कोर्टातली ते पूजा बिजा त्यांनी बंद केली. आता तिथे कोणत्याही धर्माचं असो, म्हणजे नमाज पडणारे असो, जाहीरपणे पूजा घेणारे असो, नसलं पाहिजे ना. कोर्ट त्याच्यासाठी आहे का? तुम्ही मंदिरात जा, मशिदीत जा, तिथे काय करायचं ते करा तुम्ही, पण कशासाठी कोर्ट वगैरे जे सेक्युलर प्लेसेस आहेत, सर्व धर्म समभाव मान्य असलेल्या काही जागा आहेत संविधानाने तयार केल्या, तर तशा राहू द्या त्या.
मग मला ते आणखी वाईट वाटायला लागलं, कारण की खूप वकिलांचे मला फोन आले, काही आमच्या जवळचे वकील. ते म्हणाले आता मी आत्महत्याच करतो, तुम्ही असं हे केलं, बंद केलं. मी म्हटलं मी त्या दत्तांना वगैरे ओळखत नाही, काही बघितलं पण नाही कधी, पण तुम्हाला मी ओळखतो, तुम्ही असं आत्महत्या करत असाल तर हे मला चांगलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही पूजा वगैरे करायचं करा, कोर्टात करा, दररोज दिवसभर करा, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही आत्महत्या वगैरे करू नका, असं मला त्यांना सांगावं लागलं. मी व्यथित होऊन मग रात्रीच बसून एक पिटिशन ड्राफ्ट केली आणि म्हटलं आता हायकोर्टातच पिटिशन करतो की महाराष्ट्रातल्या सगळ्याच कोर्टातले बंद झालं पाहिजे, कोणत्याही धर्माचं असो, ते नको आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी मग पिटिशन ड्राफ्ट झाली, मी आनंदात होतो आणि मग म्हटलं सगळी प्रिंट वगैरे काढावी. मग मी न्यूजपेपर वाचला सकाळचा, तर त्याच्यामध्ये एक फोटो आला, 4-5 उच्च न्यायालयातले न्यायाधीश बसून सत्यनारायणची पूजा करतो ते कोर्टात, हायकोर्टात. आता म्हटलं तर यांच्या समोर जाऊन आपण हे म्हणणार की बाबा बंद करा, ते कसं काय आता होणार. म्हणून आपल्या भावनांना आवर घालून मी ते रद्द केलं. मी काही केस वगैरे केली नाही, कारण शेवटी आपण वेळ किती वाया घालवायचा, म्हणजे समाज सुधारणा घेण्याचा आपणच एकट्याने ठेका घेतल्यासारखं ते होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना आपण हे पाहिलं पाहिजे की आपण वाजवी बंधनांसह अभिव्यक्ती वापरतो का, आणि वाजवी बंधनं काय असू शकतात याचं जर न्यायालयाने वेळोवेळी सूत्र जरी सांगितलं असलं तरी कायद्यामध्ये, संविधानामध्ये कुठेही वाजवी बंधनं काय असं म्हटलेलं नव्हतं, पण नंतर ते स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मग आता सोप्या भाषेत सांगायचं तर काय म्हणतात त्याला की माझं नाक सुरू होते तिथे तुमचं स्वातंत्र्य संपते, माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य सुरू होते. मला त्रास होईल असं तुम्ही करायचं नाही, तुम्हाला त्रास होईल असं मी करणार नाही. पण भावनांच्या बाबतीत हे तेवढंच मर्यादित राहत नाही. तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्यांना विचारलं की बाबा आपल्या शरीराच्या सगळ्यात वरचा अवयव कोणता आहे, तर तो त्वचा आहे कदाचित. पण भारताच्या बाबतीत वास्तव वेगळं आहे. त्वचेच्या वर आणखी एक अकृत्रिम, अनैसर्गिक असा अवयव फुटलेला आहे आपल्याला, तो भावना आहे. आणि त्या फार लवकर दुखावतात, काही पण झालं की. त्याला काही तारतम्यच राहिलेलं नाही, आणि त्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय महत्वाचा आहे असं मला वाटतं. आता याच्यातला दुसरा जो विषय आहे माध्यमांचा, मी आपल्याला सांगितला, सिनेमांचा सुद्धा सांगितला. आपण प्रेमाच्या विषयावर पण बोललं पाहिजे. प्रेम व्यक्त करत असताना आपला तो अधिकार आहे की नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या दृष्टीने विचार करत असताना मला हे आपल्याला सांगायचं आहे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 नुसार आपल्या प्रत्येकाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं की वाजवी बंधनांसह आहे, निरंकुश नाही. प्रत्येक अभिव्यक्ती हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. प्रेम ही अभिव्यक्ती आहे की नाही? प्रेम ही अभिव्यक्ती आहे का? सांगा, प्रेम ही अभिव्यक्ती आहे का? हा सांगा. मुली बोलत नाहीत की? मुलं इथले, आमच्या इथले. अरे बोधी, प्रेम अभिव्यक्ती आहे का? आहे. प्रेम ही अभिव्यक्ती आहे. आपल्या कोणत्याही प्रकारच्या भावना, म्हणजे माझा राग सुद्धा माझी अभिव्यक्ती आहे, माझी चिडचिड सुद्धा माझी अभिव्यक्ती आहे, तसं प्रेम सुद्धा माझी अभिव्यक्ती आहे. पण वाजवी बंधन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मी स्वतःवर किती प्रेम करू शकतो. म्हणजे माझं स्वतःवर खूप प्रेम असल्यामुळे मला स्वतःचे फोटो काढायचे असतील, मोरासोबत बसून काढायचं असेल, सतत कपडे बदलायचे असतील, महागाचे कपडे घालायचे, मला ते स्वातंत्र्य आहे, कारण माझं स्वतःवर खूपच जास्त प्रेम आहे. पण जेव्हा माझं दुसऱ्यावर प्रेम असते तेव्हा त्या दोन व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न तिथं तयार होतो. आणि मग जर मला एखादी मुलगी आवडली, मी तिला म्हटलं की आय लव्ह यू, त्या मुलीने म्हटलं की ठीक आहे पण मला काही तू आवडत नाही, तर लगेच मला राग येणार. असं कसं, माझा अपमान केला, मला नाही म्हटलं, आता मी तिला सोडतच नाही. आणि मग मित्रांच्या मार्फत काहीतरी सांगायचं, तिच्या घरी वाईट वाईट पत्र पाठवायचे, तिला घाणेरडे मेसेज पाठवायचे, तिचा नंबर बदनाम करून टाकायचा. हे सगळं करणं हे भित्र्या लोकांचं लक्षण आहे, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ज्यांना अभिव्यक्ती समजत नाही तेच असे वागू शकतात. आणि म्हणून प्रेम ही जर अभिव्यक्ती असेल तर प्रेम हा आपला मूलभूत हक्क सुद्धा आहे, आणि त्या मूलभूत हक्कावर बंधन असल्यामुळे प्रेम ही जबाबदारी सुद्धा आहे. त्याच्यामुळे जबाबदारी घेऊन प्रेम व्यक्त करत असाल तर जरूर प्रेम व्यक्त केलं पाहिजे. आणि मग आता तो व्हॅलेंटाईन डे दिवस झाला, एकाच दिवस असला पाहिजे का? काही गरज नाही एकच दिवस असण्याची. दररोज प्रेम व्यक्त केलं पाहिजे, दररोज आपल्या मनातल्या काही भावना सांगितल्या पाहिजे. पण मग विकतची अभिव्यक्ती की आपल्या मनातली अभिव्यक्ती, हा पुन्हा प्रश्न येतो. आर्चीज नावाचे ते ग्रीटिंगचे दुकानं निघालेले आहेत, ते महाग महाग ग्रीटिंग कार्ड देतात, विकतात. म्हणजे काही काही मुलं त्यांच्याजवळ खूप पैसे असतात किंवा ते जमवतात पैसे त्या व्हॅलेंटाईन डे साठीच,
जवळपास 2 महिने अभियानच करतात, ते पैसे इकडून तिकडून घरातले उचलायचे, जमा करायचे. कारण काय, मला आवडणाऱ्या मुलीला मला ग्रीटिंग कार्ड द्यायचं आहे. मग महागाचं ग्रीटिंग कार्ड घेऊन तिला देतात आणि ती मुलगी पण अशी असते की बा पहा मला 200 रुपयाचं ग्रीटिंग कार्ड, म्हणजे माझ्यावर किती प्रेम करत असेल. त्या 200 रुपयाच्या ग्रीटिंग कार्डला किंमत नाही. एखादा मुलगा कविता लिहून देत असेल आपल्या स्वतःची, एखादा मुलगा तुमचं चित्र काढून देत असेल आपल्या स्वतःच्या अभिव्यक्तीचा भाग म्हणून, तर ते जास्त महत्वाचं आहे विकतच्या भावनांपेक्षा. त्यामुळे कोणीतरी खूप मोठं ग्रीटिंग कार्ड दिलं म्हणून भाळून जायचं आणि मग त्या मुलावर आपण प्रेम करतो असं सांगायचं. अनेक मुलींचे इंटरव्ह्यू आम्ही घेतले की त्यांच्याशी बोलतो तेव्हा ते सांगतात की त्याला आहे ना निळा रंग फार आवडतो आणि मला पण खूप आवडतो, म्हणून प्रेम आहे तुमचं. प्रेमाचे आधार असले पाहिजे. त्यामुळे प्रेमाची अभिव्यक्ती समजून घेताना लक्षात घ्या की धर्म, जाती या कोणत्याही त्याच्यामध्ये आड येत नाहीत. आता उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय दिलेले आहेत. मध्यंतरी असाच कोणीतरी एक फुसका विषय खूप मोठा केलेला आहे, तो म्हणजे लव्ह जिहाद. काही गरज नाही लव्ह जिहाद वगैरे याची. प्रेम करायची परंपराच आहे भारताची. कोणी कोणावरही प्रेम करू शकतात असं मी सांगत नाही, उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. जे कोणी 18 वर्षाच्या वरचे असतील, सज्ञान असतील, ते आपापलं प्रेम व्यक्त करू शकतात आणि प्रेमाचा शेवट लग्नामध्ये सुद्धा करू शकतात. शेवट नाही, खरं ती सुरुवात असते. पण ज्यांचे लग्न झाले त्यांना हे पटेल की प्रेमाचा शेवटच होतो खरं. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर व्यक्तिगत पातळीवर जे स्वातंत्र्य आहे ते आपण अनेक लोकांनी मिळून व्यक्त करत असताना प्रेमाची अभिव्यक्ती जबाबदारी बनते आणि ती जबाबदारी जर आपल्याला पाळता येत नसेल तर प्रेम करण्याचा मग आपल्याला अधिकार उरत नाही. त्या अर्थाने आपण हे व्यक्तिगत स्वातंत्र्य समजून घेतलं पाहिजे. मग आता यामध्ये आणखी काही विषय आहेत की लग्न केलं पाहिजे का, लग्न कसं केलं पाहिजे, लग्न करूनच एकत्र राहिलं पाहिजे का, की लग्न न करता एकत्र राहिलं पाहिजे. हे सगळे विषय सुद्धा अभिव्यक्तीशी संबंधित आहेत, कारण की ते व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामुळे लग्न न करता राहता येते असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे. पुरुष सुद्धा लग्नासारखे संबंध ठेवून राहू शकतात, स्त्री सुद्धा राहू शकते, असे समलिंगी संबंध सुद्धा मान्य केलेले आहेत. आता आपल्या इथे काही जण असतील त्यांना वाटेल काय फारच डायरेक्ट बोलायला लागले, पण जे समाजातलं वास्तव आहे न्यायालयाच्या माध्यमातून प्रस्थापित झालेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या आपण मूलभूत गोष्टी म्हणून समजून घेतल्या पाहिजे. आपण तसंच करायचं असं नाही. जबाबदारी न सोडता हक्कांची अंमलबजावणी करणारा समाज हा सजग आणि चांगल्या लोकशाहीचा भाग असू शकतो. त्यामुळे तशाच प्रकारची लोकशाही आपण पाळली पाहिजे असं मला सातत्याने वाटते. प्रेमाच्या संदर्भात अनेक सिनेमे आले, त्यातून अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या. म्हणजे तो शाहरुख खानचा एक सिनेमा मला आठवतो, तुम्ही तो पाहिला नसेल, तो जुना सिनेमा आहे, तो तोतडा काय 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 करतो, तो कोणता सिनेमा तो किरण वगैरे असं म्हणतो तो, हा डर नावाचा सिनेमा. त्याच्यामध्ये तो मारूनच टाकतो, म्हणजे त्याला नाही म्हटलेलं असते. त्याच्यामुळे तर जीव घेणं हे चुकीचं आहे. प्रेमाच्या अधिकाराचा, त्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आणखी एक भाग महत्वाचा म्हणून तुम्ही समजून घ्या. सिनेमाचं जे मी सांगितलं असे अनेक सिनेमे आहेत की ज्याच्यामध्ये ते मुलींना अक्षरशः मारून टाकण्याच्या मागे लागतात. ते अत्यंत चुकीचं आहे, कारण की नकाराचं स्वातंत्र्य सुद्धा प्रेमाचा हक्क आहे. त्याला राईट टू डिसेंट असं म्हणतात, नकार देण्याचं स्वातंत्र्य. भारतामध्ये बरेचदा आपल्या कुटुंबापासून ही सुरुवात होते की नकार देण्याचं स्वातंत्र्य आपण मान्यच करत नाही. मुलींचं आणि स्त्रियांचं तर नकार देण्याचं स्वातंत्र्य कोणालाच मान्य नाही. मोठ्या मोठ्या पदावर असलेल्या स्त्रियांच्या केसेस मी जेव्हा चालवल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांचे पैसे वापरण्याचा अधिकार सुद्धा त्यांना नाही. त्यांचे पैसे पगार झाले की लगेच काढून घेण्यात येतात. बरेचदा स्त्रियांच्या पगाराच्या संदर्भातले ATM कार्ड नवरे वापरत असतात किंवा त्यांच्या घरातले कोणीतरी वापरत असतात. ही जी अन्यायकारक परिस्थिती आहे ना, ही आपण समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की नाही म्हणणं शिकलं पाहिजे. या कॉलेजमधल्या सगळ्या मुलींना मला सांगायचं की तुमच्या मर्जी विरुद्ध काही असेल तर ते नाही म्हणणं शिकलं पाहिजे. पुरुष प्रधान व्यवस्थेने परत असं पसरून दिलेलं आहे की मुलींनी नाही म्हटलं म्हणजे हो असते. त्यामुळे त्यांना वारंवार सांगितलं पाहिजे की नाहीच आहे, नाहीचा अर्थ नाहीच आहे. तर आपल्याला एक चांगला समाज निर्माण करता येईल. प्रेमाने आपण राहिलो पाहिजे. द्वेष करण्यासाठी खरं तर वेळच नसला पाहिजे. इतकं प्रेम आपण एकमेकांवर केलं पाहिजे.
मग ते मुलांनी मुलीवरच केलं पाहिजे, मुलींनी मुलावरच केलं पाहिजे असं नाही. आपल्या आई वडिलांचं सुद्धा प्रेम आपण समजून घेतलं पाहिजे, आपण बहीण भावांचं प्रेम सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आजकाल काही व्हिडिओ येतात की एखादा बैल आपलं एखादी काय म्हणतो ही असतो घोडा असतो आणि बकरीचे पिलं त्याचं दूध पित असतात, ते प्रेम आपण समजून घेतलं पाहिजे. एखादी शेळी खूप उंच पाय करून खाण्याची सतत धडपड करत असते, तिचं जगण्यावरचं प्रेम समजून घेतलं पाहिजे. हे प्रेमाच्या सगळ्या छटा आहेत, त्या जर समजून घेतल्या तर आपल्याला अभिव्यक्ती म्हणजे काय हे कळेल. आणि मग दुसऱ्यांची अभिव्यक्ती कधीतरी चुकीची असू शकते, तरी आपण रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या जबाबदारीचा भाग आहे, कारण की आपल्याला रागाने वाढतो हे माहीत असेल तर राग न करता आपण प्रेमाने ते कसं जिंकू शकतो, ती परिस्थिती आपण कशी प्रेमाने बदलू शकतो याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे असं मला वाटते. हे सगळे विषय मांडत असताना मात्र अशा विषयांवर मुद्देसूद पद्धतीने योग्य शब्द वापरून बोलणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे असं मला वाटतं. बरेचदा प्रेमाबद्दल चांगले शब्द वापरून बोलत नाही आपण. कोणीतरी मुलगा मुलगी बोलताना दिसली की आपण लगेच त्यांचं कनेक्शन लावतो, कुठेतरी जागा दिसेल तर भिंतीवर वगैरे लगेच ते 2 नावं लिहून टाकतो. हे बंद झालं पाहिजे. प्रेमामध्ये कोणाची बदनामी व्हायला नको. प्रेमामध्ये आपण पुढे जायला पाहिजे. प्रेम करणारे सुद्धा आणि आपण सगळे सुद्धा. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजे. या संदर्भात शाहू महाराजांनी सांगितलं होतं, ते मी परत इथे सांगण्याची गरज नाही. तर हा जो लोकशाहीपूर्ण विचार आहे हा सगळा माध्यमांच्या संदर्भात असेल, सिनेमांच्या संदर्भात असेल, अभिव्यक्ती म्हणून आपण समजून घेतला पाहिजे. आणि अभिव्यक्तीचे सगळे कंगोरे जर आपल्या नीट लक्षात आले तर आपण एक चांगला सजग असा समाज निर्माण करू शकतो असं मला नक्की वाटते. सामाजिक सुव्यवस्था, नैतिकता याचं सगळ्यांचं पालन करून प्रेमाची अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणून आपण सगळ्यांचं मान्य केलं पाहिजे. आम्ही इथपर्यंत मागणी करत आलेलो आहे आता की प्रेमासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी, प्रेमाने एकमेकांशी बोलण्यासाठी, प्रेमपूर्वक बसून एका ठिकाणी आपला वेळ घालवण्यासाठी काही विशिष्ट जागा सुद्धा आता शहरांमध्ये असण्याची गरज आहे, ज्या भीतीमुक्त असल्या पाहिजे, दडपणमुक्त असल्या पाहिजे. काही संघटना होत्या आधी, आता पण आहेत, जबरदस्तीने मुला मुलींचे लग्न लावून देतात. दिसले बोलताना की लगेच तुझ्या वडिलांचा नंबर दे, तुझ्या वडिलांना तुझ्या घरी सांगतो, आता लगेच फोटो बिटो काढतात, कानाखाली वगैरे वाजवतात. काही वेळा बहीण भावांना पण ते काय म्हणतात त्याला प्रेमी म्हणून समजलेलं आहे. म्हणजे माझ्या आई वडिलांचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी, त्या दिवशी पण सांगितलं कोणाला तरी. माझी आई नागपूरची आहे, माझे वडील आता नाहीत, ते वारले मागच्या वर्षी. त्यांचं खूप एकमेकांवर प्रेम होतं आणि लग्न झाल्यावर तर ती प्रेमाची सुरुवात असते. तर ते तिथे नागपूरला एक शुक्रवारी तलाव म्हणून तलाव आहे आणि तिथे खूप चांगली बाग आहे. तर तिथे ते आई आमची त्यांना घेऊन गेली फिरायला, नागपूरमधली चांगली बाग आहे तुम्हाला दाखवते. आणि मग तिथे ते बसले. तर थोड्या वेळाने पोलीस आले आणि त्यांनी लगेच त्यांना हटकणं सुरू केलं, इथं बसायचं नाही, निघा इथून लवकर. त्यांनी सांगितलं आमचं लग्न झालेलं आहे. हे मंगळसूत्र दाखवलं माझ्या आईने. असे मंगळसूत्र खूप जण घालतात, चला निघा इथून. आता आपण हे समजूनच घेत नाही की प्रेमासाठी घरांमध्ये आपल्या इथे संस्कृतीत बऱ्याच गोष्टी चालत नाही. तर नवरा बायको प्रेम करणारे 2 जण युगल असतील, ते एका जागी बसून बोलू शकले पाहिजे, अशा जागा तर असल्या पाहिजे. स्मार्ट सिटीज म्हणजे काय? फक्त मेट्रो बिट्रो करायच्या, भिंती रंगवायच्या, त्याच्यावर फुलं काढायची, झालं. तुमची स्मार्ट सिटीची व्याख्या काय आहे? जर लोक स्मार्ट झाले नाही, लोकांची अभिव्यक्ती स्मार्ट झाली नाही, लोकांची स्वीकृती स्मार्ट झाली नाही, तर स्मार्ट कसं होणार आपण? आणि म्हणून मला असं वाटतं की सिटी प्लॅनिंगमध्ये, टाउन प्लॅनिंगमध्ये, शहर नियोजनामध्ये अशा लोकांसाठी बसण्याच्या सुद्धा विशिष्ट भीतीमुक्त जागा असल्या पाहिजे. आपल्याला भयमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर प्रेमाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. राजकारणाची दिशा बदलायची असेल तर प्रेमाशिवाय पर्याय नाही. द्वेषाचं कितीही राजकारण करू द्या, पण आपण 5 वर्षच मागासलेले आहे सुद्धा लक्षात घ्या. अमेरिकेने बदल केला, आपण 5 वर्षांनी करू, आणखी काही हरकत नाही. 5 वर्षच आपण मागासलेले आहे, त्याच्यामुळे खूप काळजी करण्याची गरज नाही. मला असं वाटते की संविधानिक परिस्थिती आणि घटनात्मक चौकट मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांवर प्रेम करायला पाहिजे, प्रेमाने बोलायला पाहिजे आणि आपल्याशी राग व्यक्त करणाऱ्यांना सुद्धा प्रेमाने आपण उत्तर देऊ शकलो पाहिजे. अशी शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आली तर भारतीय संविधानाचा नक्कीच विजय होईल. धन्यवाद.
नासिम सरोदे साहेबांनी